दुर्गम भागामध्ये रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधांअभावी गरोदर मातेला मृत्यूशी झुंजावं लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती ही समोर आली आहे। एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला यामध्ये आशा संतोष किरंगा या 9 महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली। या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमध्ये आधी पोटातील बाळ दगावलं आणि काही वेळामध्येच मातेनं देखील अखेरचा श्वास घेतला। या दुर्दैवद्रावक घटनेनं जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधेचं विदारक वास्तव हे पुन्हा एकदा समोर आलंय। तर गडचिरोलीमधील ही अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक अशी घटना आहे। एका मातेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यामुळे या घटनेनं जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधेचं हे विदारक वास्तव समोर आलंय। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, खरं तर अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक अशी ही घटना आहे। नेमकं काय घडलेलं आहे? आकांक्षा, एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला या गावातील ही घटना आहे। आलदंडी टोला या गावात रस्ता नाही, त्यामुळे वेळेवर मदत मिळावी या आशेने आशा किरंगा 9 वर्षाच्या दिवशी पतीसोबत जंगलाच्या वाटेने 6 किलोमीटरची पायपीट करत पेटा या आपल्या बहिणीच्या घरी निघाल्या होत्या। मात्र पायपीटीमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या। तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून हेड्डी येथील कालियम्मा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र तिथे डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला, तोवर उशीर झाला होता। पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा किरंगा यांचाही मृत्यू झाला। मृत्यूनंतरही या मायलेकांच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही, तर शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। मात्र तिथे स्त्रीरोग तज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा 40 किलोमीटरवरील पैरीला पाठवण्यात आले। एक प्रकारे जिवंतपणे नशिबी आलेली पायपीट मृत्यू पश्चातही त्यांच्या स्थानिक किल्ल्यात अडकल्याचे दिसून आले। या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे कसे झेंडवडे निघत आहे याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। आकांक्षा, बर, धन्यवाद मंगेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।